मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होतोय, त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचं सावट आहे। राखीव पाणीसाठा न मिळाल्यास मे पासून 10% पाणी कपातीचा विचार महापालिका करत आहे। सध्या राखीव पाणीसाठ्याचा प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी आहे। मुंबईतील नालेसफाईच्या कामाला गती मिळाली। आतापर्यंत मिठी नदी आणि छोट्या मोठ्या नाल्यांची 11% नालेसफाईची कामं पूर्ण झाली आहेत, तर नालेसफाईच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकलंय। बोरिवली पश्चिम येथील नाला सफाईत कथित गैरप्रकार उघडकीस आला। रात्री नाल्यात दगड माती टाकून दिवसात तोच गाळ म्हणून काढल्याचं दाखवलं जात असल्याचं निदर्शनास आल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। त्यामुळे बीएमसी कडून साफसफाईच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याचा आरोप देखील करण्यात येतोय। याबाबत संजय उपाध्याय यांनी आर मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे। येत्या आर्थिक वर्षात म्हाडा राज्यात जवळपास 13,000 घरं उभारणार आहे। म्हाडाच्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळामार्फत ही घरं उभारण्यात येणार आहेत। घरांच्या बांधकामासाठी 2026-27च्या अर्थसंकल्पात तब्बल 10,430 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मुंबईत 2,500 घरांची उभारणी करण्यात येणार आहे। डिजिटल फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी आरबीआय नवा नियम लागू करू शकते। नव्या नियमानुसार यूपीआयद्वारे पेमेंट करताना ते पूर्ण होण्यासाठी तासाभराचा वेळ लागू शकतो। 10,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेचे यूपीआय किंवा डिजिटल ट्रान्सफरचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी 1 तासाची वाट पाहावी लागू शकते। या दरम्यान ग्राहकाला संबंधित व्यवहार रद्द करण्याची संधी देखील असेल। गॅस टंचाईमुळे केंद्र सरकारनं नागरिकांना पीएनजी वापरण्याचं आवाहन केलंय। त्यानंतर गेल्या महिन्याभरात महानगर गॅस लिमिटेड या कंपनीकडे पीएनजीच्या जोडणीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येऊ लागले, तर पीएनजीसाठी रस्ते खोदण्यासही मुभा देण्यात आली आहे। पश्चिम रेल्वेवरील विरार दादर जलद लोकलनं भाईंदर स्थानकावरील नियोजित थांबा चुकवल्याची घटना घडली होती। घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनानं संबंधित मोटरमनला निलंबित केलंय। या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। मुंबईतील 3ही रेल्वे मार्गांवर उद्या विविध तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक असेल। हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4:40 ब्लॉक असेल। मध्य रेल्वेवरील सर्वसामान्य प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे। स्वयंचलितपणे दरवाजे उघड बंद होणारी 12 डब्यांची विना वातानुकूलित लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून मुंबईच्या दिशेनं रवाना झाली आहे। ही लोकल मुंबईत आल्यानंतर तिची चाचणी घेण्यात येणार आहे। MMRDA मेट्रो 10 अंतर्गत गायमुख शिवाजी चौक मीरा रोड मेट्रोची मार्गिका उभारणार आहे। ठाणे मीरा रोड या दरम्यानची वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी मार्गिका उभारणार आहे। या कामासाठी आठवड्याभरात निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे। केंद्र सरकारनं देशातील प्रमुख विमानतळांवर लँडिंग आणि पार्किंग शुल्कात 25% कपात केली। युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या इंधन दरांमुळे महागलेला विमान प्रवास स्वस्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। ही कपात पुढील 3 महिन्यांसाठी लागू असणार आहे। कांदिवली लोखंडवाला 120 फूट डीपी रोडचं भूमिपूजन पार पडलंय। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झालं। यावेळी 120 फूट डीपी रस्त्याच्या भूमिपूजनावरून भाजप शिवसेना आमदारांमध्ये श्रेयवाद सुद्धा रंगल्याचं पाहायला मिळालंय। या रस्त्याचं काम अनेक वर्षांपासून रखडलं होतं, मात्र अथक प्रयत्नानंतर या रस्त्याचं काम सुरू करण्याची परवानगी मिळाल्याचं आमदार प्रकाश सुर्वेंनी यावेळी सांगितलं। डिजिटल फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी आरबीआय नवा नियम लागू करू शकते। नव्या नियमानुसार यूपीआयद्वारे पेमेंट करताना ते पूर्ण होण्यासाठी तासाभराचा वेळ लागू शकतो। 10,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेचे यूपीआय किंवा डिजिटल ट्रान्सफरचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी 1 तासाची वाट पाहावी लागू शकते। या दरम्यान ग्राहकाला संबंधित व्यवहार रद्द करण्याची संधी देखील असेल। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना अवमानाची नोटीस पाठवली आहे। मानपाडा इथल्या 100 एकरच्या जागेच्या बदल्यात टीडीआर देण्याचे आदेश देऊन सुद्धा आदेशाला केराची टोपली दाखवल्यानं न्यायालयाने ही नोटीस पाठवली आहे। पुढील सुनावणीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। देशातील खासगी विमान कंपनी स्पाइसजेट 20% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे। यामध्ये 500हून अधिक कर्मचारी विना वेतन सुट्टीवर पाठवले जाणार आहेत। स्पाइसजेटमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जानेवारीपासून पगार मिळाला नाहीये, तर अन्य कर्मचाऱ्यांना 2 ते 3 महिने उशिराने पगार मिळतोय।
मुंबई गोवा महामार्गावरचा प्रवास आता अधिक सुसाट आणि सुखकर होणार आहे. संगमेश्वरमधील शास्त्री नदीवर उभारण्यात येत असलेल्या पुलाचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय आणि हा पूल वाहतुकीसाठी सज्ज होतो. येत्या 1 मे रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. राज्यात पुढील 5 दिवसात कमाल तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून मे पर्यंत पारा 40 पार जाण्याची शक्यता आहे. तर मुंबईसह कोकणात उष्ण आणि दमट वातावरण राहील. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज आहे. कल्याणजवळील मोहने इथं एक गॅस एजन्सीनं ग्राहकांची खाती परस्पर दुसऱ्या गॅस एजन्सीमध्ये वळवली आहे. याबाबत ग्राहकांना कुठलीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. महिन्याभरापासून गॅस सिलेंडरचं बुकिंग केलं असताना आता एजन्सीज बदलल्यानं पुन्हा नव्यानं बुकिंग करावी लागते. त्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केलाय. हजारो ग्राहकांची एजन्सी एका दिवसात बदलल्यानं ग्राहकांची तारंबळ उडाली आहे. पालघर जिल्ह्यात घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. बोईसरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिक रांगेत उभे होते. शहरीसह ग्रामीण भागात सुद्धा गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आरटी प्रवेशासाठीची पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये सर्वसाधारण यादीतून 1 लाख जण आणि दिव्यांग संवर्गातून 582 विद्यार्थ्यांची राज्यात विविध शाळांमधील प्रवेशासाठी निवड झाली आहे. तर प्रतीक्षा यादीत तब्बल सर्वसाधारणमधून 86,000 आणि दिव्यांगमधून 30 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कल्याण पूर्व इथल्या कमलादेवी कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेच्या वतीनं विविध समस्यांबाबत आंदोलन करण्यात आलं. कॉलेज प्रशासनाविरोधात अस्वच्छता, शैक्षणिक पद्धतीवरून भेडसावणाऱ्या अडचणींवरून निदर्शनं करत संघटनेनं नाराजी व्यक्त केली आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यात मुंबई आघाडीवर आहे. वाहतूक पोलिसांनी 73,000 वाहन चालकांवर कारवाई केली. या कारवाईत 4,65,00,000 दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबईतील रस्ते अपघाताचं विश्लेषण करून वाहतूक पोलिसांनी 180 अपघात प्रमाण क्षेत्र निश्चित केली आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान 920 अपघात झाले असून 144 जणांचा मृत्यू झाला. यंदा मात्र जानेवारी ते मार्च दरम्यान 712 अपघात झाले असून त्यात 86 मुंबईकरांचा जीव गेला आहे. डोंबिवलीत जत्रेसाठी बकरा दिला नाही म्हणून अख्ख्या कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. एका कुटुंबातील 3 जणांना बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी विष्णुनगर पोलिसात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नवी मुंबईच्या वाशीमध्ये एका डेंटल क्लिनिकमध्ये मोबाईलची चोरी झाली. या घटनेचा सीसीटीव्ही चित्रित झाला. या प्रकरणी वाशी पोलीस चोरट्याचा शोध घेत असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. भिवंडीत गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. चोरी झालेले 70 मोबाईल हे मोबाईल धारकांना परत करण्यात आले. मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्वच पोलीस यंत्रणेला सूचना करण्यात आल्या होत्या.